नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विम्याकरिता राज्यातील 34 जिल्ह्यातील पीक विमा वाटपाची परिस्थिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम 16 जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचा पीक विमा वाटप पूर्ण करण्यात आले होतं। पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना जवळपास हे वितरण करण्यात आले होतं। 16 जिल्ह्यातील शेतकरी पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आले होते, त्यांना वितरणही पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित 16 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त आपण ते 18 सुद्धा जिल्हे बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातील 34 जिल्ह्याची संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम आपण त्या 16 जिल्ह्यातील पीक विमा वाटपाची परिस्थिती बघूयात। नंतर उर्वरित जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वितरण कधी होणार याचाही संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा नाशिक जिल्ह्यातील 3,50,000 शेतकऱ्यांना या पीक विम्याचं वितरण पूर्ण करण्यात आलेलं आहे। हे वितरण पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे। जळगाव जिल्ह्यातील 16,921 शेतकरी, अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकरी, सोलापूर जिल्ह्यातील 1,82,534 शेतकरी, सातारा जिल्ह्यातील 40,406 शेतकरी, सांगली जिल्ह्यातील 98,372 शेतकरी, बीड जिल्ह्यातील 7,17,574 शेतकरी, बुलढाणा जिल्ह्यातील 36,558 शेतकरी, धाराशिव जिल्ह्यातील 4,98,720 शेतकरी, अकोला जिल्ह्यातील 1,77,253 शेतकरी, कोल्हापूर जिल्ह्यातील 228 शेतकरी, जालना जिल्ह्यातील 3,17,625 शेतकरी, परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकरी, नागपूर जिल्ह्यातील 63,422 शेतकरी, लातूर जिल्ह्यातील 2,19,535 शेतकरी, अमरावती जिल्ह्यातील 10,265 शेतकरी, अशा एकंदरीत मित्रांनो या 16 जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी 35,08,303 शेतकऱ्यांना या विमा कंपन्यांच्या माध्यमातून त्या जिल्ह्यामध्ये जी काही विमा कंपनी खरीप हंगाम 2023 साठी कार्यरत आहे त्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1,700 कोटी 73 लाख रुपयाचं वितरण हे 16 जिल्ह्यामध्ये हे वाटप पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण करण्यात आलेलं आहे। एकंदरीत मित्रांनो, आता दुसऱ्या टप्प्यातील वितरण हे 7 ते 8 फेब्रुवारी 2024 पासून हे वितरणाला सुरुवात होणार आहे आणि हे वितरण कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु मित्रांनो, खरीप हंगाम 2023च्या जे काही 2023चं राज्य हिस्सा अनुदान आहे खरीप हंगाम पीक विमा 2023च्या पीक विमा योजनेकरता हे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान 2,767 कोटी 12 लाख रुपयाचं अनुदान हे विमा कंपन्यांना नवविमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून वितरण होणार आहे। आणि हे जे काही नवविमा कंपन्यांना वितरित झाल्यावर हे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील 25% अग्रिमच्या पीक विम्याचं उर्वरित शेतकऱ्यांना वितरण होणार आहे। मित्रांनो, ते 34 जिल्हे कोणते आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याच्यामध्ये नाशिक, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, बीड, बुलढाणा, याचबरोबर धाराशिव, अकोला, कोल्हापूर, जालना, परभणी, नागपूर, लातूर, अमरावती, याचबरोबर पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, याचबरोबर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर हे एकंदरीत हे 34 जिल्हे आहेत। परंतु या 34 जिल्ह्यापैकी 7 जिल्हे असे आहेत की त्याच्यामध्ये सातारा, सोलापूर, लातूर, हिंगोली, नाशिक, अहमदनगर व अमरावती या 7 जिल्ह्याचा 25% अग्रिमचा जो पीक विमा आहे तांत्रिक केंद्र सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीच्या माध्यमातून हा फेटाळण्यात आलेला आहे। कारण की मित्रांनो, या 7 जिल्ह्याची जी काही विमा कंपन्या कार्यरत आहे त्या विमा कंपनी किंवा कृषी विभागाचे जे काही जो काही हट्ट होता तो त्या हट्टापायी या 7 जिल्ह्यातला पीक विमा 25% अग्रिमचा पीक विमा जो आहे तो फेटाळण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आता तो पीक विमा जो आहे त्या 7 जिल्ह्यातला पीक विमा पीक कापणी पश्चात जे काही नुकसान होतं त्याच्यावरच आधारित आहे। ज्यामध्ये पोस्ट हार्वेस्टिंगच्या डाट्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पीक कापणी पश्चात नुकसान जे काही ग्राह्य धरले जाईल ते विमा कंपन्यांना देण्यात येईल आणि त्यांच्याच माध्यमातून ते या 7 जिल्ह्यामध्ये उर्वरित जे काही पीक कापणी पश्चात तो पीक विमा मंजूर आहे त्यानंतर तो पीक विमा मिळेल। परंतु या 7 जिल्ह्याच्या व्यतिरिक्त जे काही 27 जिल्हे आहेत त्या 27 जिल्ह्यामध्ये जे काही 25% अग्रिमचा जो पीक विमा आहे खरीप हंगाम 2023चा 25% अग्रिमचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण होणार आहे। कारण की राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान म्हणून 2,767 कोटी 12 लाख रुपयाचं वितरण हे विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्यातील या 27 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।